नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रातले प्रेक्षक किती चोखंदळ, सजग आहेत, त्याचं उदाहरण म्हणजे ज्या दिवशी केंद्र सरकारनं 4 कामगार कायद्यामध्ये बदल केले आणि त्या संदर्भातलं तपशीलवार विवेचन मी केलं, तेव्हा अनेक प्रेक्षकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आणि मला असं लक्षात आलं, की कामगार कायद्याच्या संदर्भामध्ये आणखीन एखादा अ, भाग करावा, आणखीन सविस्तरपणे सांगता आलं तर सांगावं आणि मुळात हे लक्षात घ्या, की ह्या कामगार कायद्यामुळं पुरुष आणि स्त्री किमान पगाराच्या पातळीवरचा भेद मिटवला. दुसरा कुठला भेद मिटवला असेल, तर तो स्थायी कर्मचारी आणि अस्थायी किंवा कंत्राटी कर्मचारी यांना समान काम, समान वेतन. म्हणजे कंपन्या ज्या पद्धतीनं कंत्राटी कर्मचारी घेऊन एकाच कामासाठी वेगळ्या पद्धतीचं वेतन आकारून कंत्राटी कामगारांच्या डोक्यावरती कायम अशी जी टांगती तलवार ठेवत होते, तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होणार आहे. पुन्हा ह्या सगळ्या संदर्भामध्ये मला माहिती आहे, की ह्याही भागानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जसं आता अनेक लोकं म्हणाले, की मी पेट्रोल पंपावरती काम करतो. मी Zomatoचा डिलिव्हरी बॉय आहे. मी ड्रायव्हर आहे. मी आय-टी कंपनीत काम करतो. तर ह्या सगळ्या वैयक्तिक पातळीवरती वेगवेगळ्या आस्थापनामध्ये नोकरी करत असणाऱ्या मंडळींसाठी कायद्याचं तत्व एकच आहे. तुम्ही कुठेही काम करा, कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचा निकाल आधी लक्षात घ्या, की तुम्ही कोणत्याही खाजगी आस्थापनामध्ये काम करत असाल, शासकीय आस्थापनामध्ये काम करत असाल, तर तुम्हाला एक काम, एकच पगार, स्त्री आणि पुरुषातला भेदाभेद मिटला, कंत्राटी आणि अस्थायी कामगारातला भेदाभेद, स्थायी कामगारातला भेद मिटला, हे लक्षात घ्या. आता याचं जर नीट एक्सप्लेनर आपण बघितलं, तर सर्वांना वेळेवर वेतनाची हमी असं एक्सप्लेनर ह्या कायद्याच्या दृष्टीनं आपल्याला लक्षात येतं. महिलांना पुरुषाइतकंच वेतन आणि मग ही नवीन कामगार कायद्याची जी संहिता आहे, ती काय सांगते? आता त्या संदर्भामध्ये असं आपण लक्षात घेऊ, की तुमचं ₹15,000 बेसिक आहे, तर त्याच्यावरती ₹6,000 डी-ए, ₹1,000 रिटेन्शन अलाउन्स वेतन म्हणजेच काय? तर बेसिक प्लस डी-ए प्लस रिटेन्शन. तर तुमचा 22,000 पगार होतो. अन्य देय रक्कम होते ₹40,000. एकूण वेतन होतं तुमचं ₹62,000. त्याच्या 50% म्हणजे ₹31,000 आणि अन्य 50% पेक्षा जास्त म्हणजे ₹9,000. तर नवीन वेतन तुमचं काय असेल? तर साधारणपणे जर तुम्ही अस्थायी कामगार असाल किंवा स्थायी कामगार असाल, तर मिनिमम वेजेस हे तुमचे ₹31,000 होतात. ₹31,000 कसे? तर बेसिक प्लस डी-ए प्लस रिटेन्शन ₹22,000, अन्य देय रक्कम ₹40,000, एकूण वेतन ₹62,000, त्याच्या 50% म्हणजे ₹31,000. तर हा संदर्भ कुठे येतो तो मी तुम्हाला सांगतो, की पगार, बोनस प्लस भत्ते 50% पेक्षा जास्त असल्यास उर्वरित रक्कम पगारामध्ये द्यावी लागते. तर ह्या सगळ्या तरतुदीचा पुन्हा नव्याने आपण उल्लेख करू. देशात वेतन, कामाचे तास, प्रसूती रजा आणि कामगार संघटनांची मान्यता अशा अनेक गोष्टीचा ह्या सगळ्या नवीन कायद्यामध्ये नवीन परिभाषा त्याची तयार करण्यात आलेली आहे. सरकारनं या 4 संहितेमध्ये एकत्रित ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. कामगारांचं खरोखरच संरक्षण करण्यासाठी 29 कायद्यामधून 4 नवीन संहिता तयार करण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे. 2019च्या वेतन संहिता कामगारांना किमान वेतनाची हमी देईल आणि किमान वेतनाचा दर 5 वर्षांनी त्याचा आढावा घेतला जाईल, की किती असायला हवं आणि सगळ्यांना सारखंच कसं असायला हवं, असं सरकारचं म्हणणं आहे. सर्व कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची हमी दिली जाईल. महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळेल. केंद्र सरकारने 2019 मध्ये संसदेत जी मंजूर संहिता म्हणजेच वेतन किंवा पगाराशी संबंधित नियम आधीच मंजूर करून घेतलेले होते. त्यानंतर 2020 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात 3 कामगार संहिता मंजूर झाल्या. हा नवीन नियम हा ह्या सगळ्या संहितेचा मिळून बनलेला नियम आहे. आता काय होणार आहे? तर पगार, बोनस व भत्ते 50% पेक्षा जास्त असल्यास उर्वरित रक्कम पगारामध्ये कशी जाईल बघा. तरतूद: पगारात मूळ वेतन, डी-ए व रिटेन्शन अलाउन्सचा समावेश असेल. एच-आर-ए, बोनस, कन्व्हिनियन्स अलाउन्स, ओ-टी-ए, कमिशन इत्यादी पगाराच्या 50% पेक्षा जास्त असतील, तर त्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम पगारात जोडली जाईल. हे जे मी आधी तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन सांगितलं होतं, त्याचा फायदा काय होईल? पगार वाढेल, ग्रॅच्युटी, पेन्शन आणि रजा, इनकॅशमेंट सारखे फायदे देखील जास्त असतील, कारण ते पगारात मोजले जातील.
महिलांना 26 आठवड्याची प्रसूती रजा, सरोगसी दत्तक घेतल्यास हेच फायदे त्यांना मिळतील. जर महिलेने मागील 12 महिन्यात किमान 80 दिवस काम केलं असेल तरच तिला प्रसूती रजा मिळेल. तिला सरासरी दैनिक वेतनानुसार 26 आठवड्याची रजा मिळेल. यापैकी 8 आठवडे प्रसूतीपूर्व रजा घेता येतील. ज्या महिला 3 महिन्यापेक्षा कमी वयाच्या मुलाला दत्तक घेतात किंवा सरोगसीद्वारे आई होतात त्यांना 12 आठवड्याची रजा मिळेल. पण यात एक गोष्ट काय झाली की जुन्या कर्मचाऱ्याची कपात आणि नवीन कर्मचाऱ्यांची भरती आता पूर्वीपेक्षा सोपी आहे. हे जरी खरं असलं की हा भेद मिटला असला तरी जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणं सोपं झालेलं आहे. कसं? कंपनी, संस्था किंवा संस्थेत 300 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तरच विद्यमान कर्मचाऱ्यांना कपात करण्यासाठी किंवा नवीन कर्मचाऱ्यांच्या भरती करण्यासाठी सरकार परवानगी देईल, म्हणजे परवानगी लागेल. 2. नवीन तरतुदीनुसार किमान 51% कर्मचाऱ्यांचा पाठिंबा असलेली संघटनाच व्यवस्थापनाशी वाटाघाटी करू शकेल. म्हणजे मान्यता मिळवण्यासाठी संघटनेला निम्म्यापेक्षा कर्मचाऱ्यांचा पाठिंबा हवा. याचे परिणाम काय होतील? सरकारी आकडेवारीनुसार भारतात सध्या 50 कोटीहून जास्त कामगार कार्यरत आहेत, संघटित व असंघटित दोन्ही. त्यापैकी 90% कामगार असंघटित क्षेत्रात आहेत. हे चारही नियम त्यांना लागू होतील. आता ह्याला विरोध होतो, याला काही प्रमाणामध्ये विरोध पण आहे. अनेक कामगार संघटनांचा आरोप आहे की नवीन कामगार संहिता कामगारांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करते. जसं हिंदुस्थान मजूर सभा असं म्हणते की जर कामगारांनी संपाच्या अटीचं उल्लंघन केलं तर ते बेकायदेशीर ठरू शकतं. कामगार संघटनेची मान्यता रद्द केली जाऊ शकते. शिक्षेत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही समाविष्ट असू शकतात. अनावश्यक सेवामध्ये गुंतलेल्या कामगारांना देखील संप करण्यापूर्वी 60 दिवसाची सूचना द्यावी लागेल. आता आठवड्यातून 48 तास कमी दिवस आणि जास्त काम. कमी दिवस आहेत पण जास्त काम आहे. कसं? कामगार संहितेनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याने आठवड्यातून किमान 48 तास काम करायचं आहे. त्यामुळे तो आठवड्यातून किती दिवस काम करतो याचा फरक पडणार नाही. जर कामाचा आठवडा 4 किंवा 5 दिवसांचा असेल तर दिवसातून 8 तासापेक्षा जास्त काम केल्यानं ओव्हरटाईम होणार नाही हे समजून घ्या. समजा 4 दिवसाचाच तुम्ही आठवडा केला, पगार तो तुम्हाला उर्वरित 7 म्हणजे एकूण 3 दिवसाचा पण मिळणार आहे. उर्वरित 4 आणि 3 7. म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल तर रोज 12 तास काम करावं लागेल, म्हणजेच 48 तास होतात. जर तुम्हाला 4 दिवस काम करायचं असेल तर. जर 5 दिवस काम करायचं असेल तर रोज 9.5 तास काम करावं लागेल, म्हणजे 47.5 तास होतात. आणि जर तुम्ही 6 दिवसाचा आठवडा ठेवला तर रोज तुम्हाला 8 तास काम करावं लागेल, म्हणजे मग 48 तास होतात. ओव्हरटाईमची मर्यादा निश्चित करण्याचा अधिकार संबंधित सरकारकडे आहे. आधी 3 महिन्यात जास्तीत जास्त 75 तासाची मर्यादा होती, म्हणजे तुम्ही 75 तास जास्तीत जास्त ओव्हरटाईम करू शकत होता. आता ह्यामुळं काय झालं आहे तर 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची गॅरंटी आणि किमान वेतन कायदा लागू झाला. महिलांना रात्रपाळीत काम करण्याची मुभा मिळाली, समान वेतनही मिळालं, असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यामध्ये हे जे 4 कायदे तात्काळ प्रभावाने लागू केलेत, त्याबरोबर जे 29 कायदे रद्द झाले, त्यानुसार आता तुम्हाला असं झालेलं आहे की नवीन कामाची गॅरंटी मिळाली आणि त्याबरोबरच तुम्हाला अधिक सोपे, आधुनिक आणि एकसमान असे कायदे मिळाले. आणि त्याचा फायदा जो आहे तो आता मी तुम्हाला सांगितला, तो कोणाला होणार आहे? फिक्स टर्म कर्मचारी, कंत्राटी कामगार, गिग प्लॅटफॉर्म कामगार म्हणजे स्विगी, झोमॅटो, ओला, उबर, डिलिव्हरी ऍप बेस्ड सेवा इत्यादी. युवा कामगार, जे कामगार किमान वेतनाची हमी त्यांना मिळेल. डिजिटल मीडियावरती काम करणारे लोक, इन्फ्लुएन्सर, पत्रकार वगैरे जे कुठल्या तरी आस्थापनासाठी काम करतायत. वस्त्रोद्योगातले कामगार, IT कामगार. आणि माझा जो आधीचा भाग आहे तो तुम्ही नीट समजून घेतला तर ह्या संहितेमुळं नेमकं काय होणार आहे हे आपल्या लक्षात येईल. जसं की वेळेवर वेतन देणं बंधनकारक आहे, ओव्हरटाईमचे दुप्पट पैसे असतील. आता ह्याच्यात एक साधा भाग काय आहे, पूर्वी ज्या आस्थापना ह्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कंत्राटी ठेवण्याच्या भूमिकेत होतात, त्यांना आता ती संधी नाही आहे. त्यांना कर्मचारी कंत्राटी ठेवले काय आणि कायमस्वरूपी ठेवले काय, कारण 1 वर्षानंतर तुम्हाला तो कामगार तुमच्या कंपनीत 1 वर्ष काम करत असेल तर त्याला ग्रॅच्युटी लागू झाली. पूर्वी तो 5 वर्षाची मर्यादा होती. त्याबरोबर जसं नियमित कामगारांना इन्शुरन्सचे फायदे मिळायचे आणि इतर लाभ मिळायचे, तेही तुम्हाला आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना द्यावे लागतील.
त्यानंतर कंत्राटी आणि नियमित कामगार जर एकच काम करत असतील, तर त्यांना एकच पगार द्यावा लागेल. त्याच्यामध्ये व्हेरिएशन नाही. आणि महिला आणि पुरुष हे जर एकच काम करत असतील, तर त्यांना सुद्धा पुरुषाइतकंच काम करावं तुम्हाला वेतन द्यावं लागेल. ही अशी साधारणपणे या कामगार कायद्याची सद्यस्थिती आहे. तर त्याच्यात पुन्हा असं आहे, की ह्या संदर्भामध्ये जो एक नवीन रिफॉर्म सरकारला करायचा होता, तो रिफॉर्म त्यांनी कारण कंपन्यांना पण याच्यात फायदा आहे, की जे कामगार कामचुकार आहेत, त्यांना ते काढू शकतात आणि त्याचबरोबर जी आस्थापना कामगारांच्या हितानं विचार करते आहे, ती आस्थापना त्यांच्या ओव्हरटाईम आणि तत्सम सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यावरती कामगारांचं हित पण साधू शकतात. अर्थात तशी त्यांची इच्छा असेल तर. पण हा एक मोठा स्वातंत्र्यानंतरचा खरोखरचा एक मोठा रिफॉर्म आहे. तो रिफॉर्म हा दुसरा भाग आहे. त्यामुळे आधी तुम्ही पहिला भाग बघा. तुमच्या लक्षात येईल की पहिल्या भागाचा हा दुसरा भाग असल्यामुळं काही संदर्भ हे पहिल्या भागाचे याला जोडून आणलेले आहेत. त्यामुळे पहिला भाग आधी बघा किंवा आत्ता हा दुसरा भाग बघितला असेल तर पहिला भाग जाऊन तुम्ही पहा. थांबूया.